हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत की 1.5 किलो मटकीच्या डाळीपासून आणि अर्धा किलो हरभऱ्याच्या डाळीपासून आपण 2 किलोचे सांडगे आज पाहणार आहोत। तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये कोणीही सांडगे करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीमध्ये आपण आज सांडगे तयार करणार आहोत। चला तर मग पाहूया। उन्हाळ्यात आपण बरेच वेगवेगळे प्रकार करत असतो, उन्हाळकाम करत असतो, त्याचबरोबर आपण सांडगेही करतो। भरपूर अशा प्रमाणामध्ये सांडगे करून ठेवतो आणि ते साठवतो। वर्षभर याची भाजी खावीशी वाटली की आपण मग सांडग्याची भाजी करतो, परंतु हे सांडगे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने केलेले जातात। परंतु आमची ही पद्धत आहे, आम्ही याच पद्धतीमध्ये सांडगे करतो। तर 1.5 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो हरभऱ्याची डाळ मिक्स करून घेतलेली आहे। तर हे मिक्स केल्यानंतर मी गिरणीमध्ये घेऊन गेले। गिरणीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना सांगितलं की थोडंसं मोठं असं रवाळ पीठ द्या। मग त्यांनी रवाळ असं पीठ दिलेलं आहे। पाहू शकता सांडग्याला एकदम बारीक असं पीठ जमत नाही, मग त्यासाठी आम्ही गिरणीवाल्यांना सांगून रवाळ असं पीठ काढून आणतो। मग हे पीठ काढून आणल्यानंतर मी चाळणार वगैरे काहीच नाही, कारण की सगळी डाळ वगैरे स्वच्छ केलेली होती, त्याला पॉलिश वगैरे काही नव्हतं आणि घरगुती अशी डाळ होती, त्याच्यामुळे मग ती व्यवस्थित अशी डाळ सगळी दळून आणल्यानंतर मी ह्याला चाळून वगैरे काहीही घेतलेलं नाही। नंतर एका ताटामध्ये जिरे, एक अख्खा लसूण, मीठ आणि लाल मिरची पावडर जी असते, चटणी आपण म्हणतो लाल तिखट, ते काढून घेतलेलं आहे। त्यानंतर पिठामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण घालून घेणार आहे आणि जिरे आणि मीठ, मोठं मीठ वापरलेलं आहे, जे की आम्ही उन्हाळकाम करताना मोठं मीठच वापरतो। आणि नंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून हे सगळं व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत। यामध्ये कोथिंबीर लगेच घातली तरी चालते, परंतु माझ्याकडची कोथिंबीर संपली होती, मग ती आणेपर्यंत मी एवढं बारीक करून घेतलं आणि त्याचंच पीठ मळायचं ठरवलं, कारण की सांडग्याचं पीठ कमीत कमी रवाळ असतं, त्याच्यामुळं अर्धा पाऊण तास तरी भिजून घ्यावं लागतं। मग हे भिजवण्यासाठी मी लवकर असं पीठ मळायचं ठरवलं। मग माझ्या सासूबाईंनी इथं बारीक करून दिल्यानंतर हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर हे मिक्सरमधलं जे आपण वाटण काढलेलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये टाकून घेऊन आपण हे व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। हे पीठ मळत असताना आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपण जर जास्त पाणी घातलं तर ते पातळ होऊ शकतं, त्याच्यामुळे ह्याच्यात जसं बसेल तसं आपण पाणी टाकून घेणार आहोत। तर इथे मी नंतर कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे, उभी चिरून अशी टाकलेली नाही आहे, चिरून टाकली तरी चालते, परंतु मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून आपण हे परत एकदा मळून घेणार आहोत। तर हे छान असं मळून झालेलं आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर लगेचच आपला कलर चेंज होतो, बघू शकतात सांडग्याचं पीठ जरा वेगळंच दिसायला लागलं आहे। आणि आता हे मळून झाल्यानंतर एक अर्धा ते पाऊण तास भिजून देणार आहोत। तर आमच्याकडे उन्हाळकाम करताना बऱ्याच वेळा सांडग्यांनी सुरुवात केली जाते, म्हणजे तोड पाडल्यानंतर आपण बाकीचं उन्हाळकाम करायचं असतं, असं आमच्याकडं असतं। परंतु तुमच्याकडं कशी पद्धत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा। तर इथे 5 मुटके आणि छोटासा गणपती असं त्याला हळदी कुंकू लावून साखर टाकून सांडग्याची तोड करतो। तर इथे आम्ही सांडगे तोडायला लागलेलो आहे। तर पाहू शकतात हाताने सांडगे तोडतो, कारण हाताची चव वेगळीच असते। जर आपण पायपिंग बॅगमध्ये वगैरे आजकाल व्हिडिओ पाहतो, परंतु त्याने जर सांडगे तोडले तर त्याचा आकारही वेगळाच येतो, परंतु आमच्याकडे अशा पद्धतीमध्येच हाताने सांडगे तोडूनच नंतर ते वापरले जातात। तर याच पद्धतीमध्ये आपण सगळे सांडगे तोडून घेणार आहोत। एकदम रवाळचं पीठ असतं, त्याच्यामुळे ते पटकन तुटतं। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, पीठ ओलसर करायचं आणि थोडासा गोळा घेऊन उभ्या आकारामध्ये करून अशा पद्धतीमध्ये तोड पाडायची। तर इथे तुम्ही पाहू शकतात की खूप छान असे आपले हे सांडगे तोडून झालेले आहेत। जर आम्ही हे सांडगे हॉलमध्येच तोडलेले होते, मग वरती नेईपर्यंत सांडगे एकमेकांमध्ये मिक्स होतील याच्यासाठी फॅनखाली थोडे सुकून दिले आणि नंतर दोघींनी पकडून ते वरती ठेवलेले आहेत। तर एकदम छान अशा पद्धतीमध्ये भरपूर असे सांडगे तयार झालेले आहेत। आता आपण हे सांडगे 1 दिवस उन्हामध्ये छान असे वाळवून घेणार आहोत आणि वाळल्यानंतर 2 दिवस मी लागोपाठ उन्हामध्येच ठेवलेले होते। तुम्हाला थोडासा कलर पांढरट वाटत असेल, पण त्या व्हिडिओमध्ये तसं दिसत आहे। प्रत्यक्षात खूप छान अशा पिवळे सांडगे तयार झालेले आहेत। तर हे 2 दिवस वाळल्यानंतर हे वापरण्यासाठी एकदम परफेक्ट झालेले आहेत, जे की आपण डब्यामध्ये उन्हाळकाम म्हणून भरून ठेवू शकतो। आणि जर आपण थोडे ओलसर सांडगे ठेवले तर त्या सांडग्यांना लगेच किडे वगैरे लागतात, त्याच्यामुळे आपण शक्यतो भरपूर असे सांडगे वाळून घेणार आहोत आणि नंतरच ते साठवून ठेवणार आहोत। तर
आपण आत्ताच सांडगे पाहिले, खूप छान असे सांडगे तयार झालेले आहेत आणि आपण याच प्रमाणात जर सांडगे केले तर चवीलाही एकदम मस्त असे सांडगे तयार होतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.